नमस्कार मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. तुम्ही देशाच्या, जगाच्या, राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काम करत असाल तर एक मूलमंत्र ध्यानात ठेवायचा. 2 पंच आणि 1 लंच एवढ्या पुरतंच काम न करता त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आत्मीयतेने जर केल्या तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होतो. हा माझा अनुभव आहे. नाहीतर अनेक मंडळी नोकरी करत असताना अनेक प्रकारच्या कुरबुरी करतात, अनेक प्रकारच्या तक्रारी करत असतात की त्याला काम कमी आहे, पगार जास्त आहे. असं काही नसतं. मी गव्हर्नमेंट नोकरी सोडून खाजगी कंपनीत लागलेला माणूस आहे. त्यामुळं मला यातला सगळा फरक कळतो आणि तुम्ही जर 100% डिवोशन देत असाल तर तुम्हाला त्याचा योग्य मोबदला मिळतोच. त्यामुळं 2 पंच आणि 1 लंच एवढ्यापुरतंच मर्यादित असणारी जी कामगार मंडळी असतात ती त्याच परिघात घोटाळत राहतात आणि त्यांचा उत्कर्ष होत नाही, त्यांची ग्रोथ होत नाही. त्यामुळं साध्या साध्या गोष्टी असतात त्या ऑर्गनायझेशनमध्ये पाळल्या की आपल्याला पुढं जाता येतं, सहजतेने जाता येतं. फार त्याच्यासाठी काही करावं लागतं असं मला वाटत नाही. त्यामुळं 2 पंच आणि 1 लंच याच्यातून थोडंसं बाहेर येऊया आणि स्वतःचा सुद्धा उत्कर्ष करूया.